छोटे जाऊ ना इकडून. मॅडम हॅलो दिया था ना. पुण्यातील अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावरती कल्याणी कोमकर, आयुष कोमकर ज्याची हत्या करण्यात आली होती, त्यांची आई कल्याणी कोमकर ही अजित पवारांच्या भेटीला आले आहेत. खरं तर पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये अजित पवार गटाकडून आंदेकर कुटुंबातील 2 सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर आज अजितदादांच्या भेटीला आलेल्या आहेत. आपल्यासोबत आता त्या आहेत. ताई, अजित पवारांच्या भेटीला आलाय, काय नेमकं काय कारण आहे? मी त्यांना सांगायला आले की आमच्यावर अन्याय कसा झाला. मी आमचं स्पष्ट मत त्यांच्या समोर मांडायला आले. मग तेच ठरवतील की आपण काय करतोय आणि काय नाही. अर्ज घेण्याचा वेळ संपला आहे म्हणजे, तर तुम्ही आता काय करणार मग पुढं? मी काय नाही, जे झालं ते चांगलं झालं. मी एवढी विनंती करत होते तरी देखील यांना माझी कळकळ कळाली नाही, एका आईची कळकळ कळाली नाही. त्यामुळे मी फक्त आता हेच बोलणार आहे की माझ्या मुलाची आत काय चुकी होती तरी तुम्ही अशा लोकांना पाठिंबा देताय. मग आता जे ठरवायचं ते दादाच ठरवतील. काय बोलणार अजित पवारांसोबत, काय संवाद साधणार? मी तेच आमची बाजू मांडणार आहे आणि म्हणणार फक्त आम्हाला न्याय कसा देता येईल आता हे तुम्हीच ठरवा. आमच्यावर खूप अन्याय होतोय आणि आमची 4 लोक अजून आत आहेत, त्यांनी काहीच केलं नाही. आमच्या भावाचं पण, त्यांना पण हे लोक बाहेर येऊन देत नाही पैसे देऊन. तर हे कितपत योग्य आहे हेच त्यांना विचारणार आहे. तुम्ही अपक्ष मग हे लढणार आहात काय, कसा प्रचार करणार, कसं काय करणार? ते अजून काहीच ठरवलं नाहीये. मी अपक्ष लढणार. मी खास अन्यायाविरुद्धच लढतीये. आमच्या वार्डात खूप ह्यांची दहशत आहे, मला ते थांबवायचंय. मी त्याच्यासाठी जे मी भोगलंय ते इतर कोणी भोगू नये हाच माझा प्रयत्न आहे. तर ह्या होत्या कल्याणी कोमकर, ज्या अजित पवारांच्या भेटीला आलेल्या आहेत आणि त्या अजित पवारांना सांगणार आहेत की माझ्या मुलाचं काय चुकलं आहे की तुम्ही त्यांना जे असे गुंड आहेत त्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. या संदर्भात ते बोलणार आहेत. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.